यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच वादग्रस्त ठरली। अहिल्यानगर येथे झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव झालेल्या शिवराज राक्षेने पंचांचा शर्ट ओढत त्यांना लाथ मारली, तर अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने कुस्तीला शेवटचे 16 सेकंद बाकी असताना मैदान सोडले। त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने या दोघांनाही 3 वर्षांसाठी निलंबित केले। झालं असं की 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडल्या। यावेळी 2 वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीची कुस्ती झाली। कुस्तीचा थरार सुरू असताना मोहोळ याने शिवराज राक्षेला खाली खेचले आणि पंचांनी त्याला चितपट ठरवीत पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले। तो महाराष्ट्र केसरी ठरला, परंतु आपल्याला हा निकाल मान्य नाही, कारण पूर्ण पाठ टेकली नाही असे म्हणत शिवराज राक्षेने जोरदार आक्षेप घेतला। यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला। यातच संतप्त राक्षे याने निकाल देणाऱ्या पंचांचा शर्ट ओढून त्यांना लाथ मारली। दुसऱ्या घटनेत अंतिम कुस्ती पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाली। रात्री 8:45 वाजेच्या सुमारास अंतिम कुस्ती सुरू झाली। पहिल्या मिनिटात दोघांना एकही गुण मिळाला नाही। गायकवाड याचा कॉस्ट्यूम फाटल्याने काही वेळ सामना थांबवावा लागला। मात्र त्यानंतर लढत सुरू होताच मोहोळने पहिला गुण मिळवत आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली। नंतर पुन्हा एक गुण त्याने मिळवला, मात्र त्यावर गायकवाडने आक्षेप घेत 16 सेकंदांचा खेळ बाकी असताना मैदान सोडले। उपांत्य फेरी असो की अंतिम फेरी, दोन्ही कुस्त्यांमध्ये पंचांच्या निकालावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे गदारोळामुळे ही स्पर्धा चर्चेची आणि वादग्रस्त ठरली। मात्र महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी गायकवाड आणि राक्षे दोघांनाही 3 वर्षांसाठी निलंबित केले। महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।